प्रिवान 11 थोडस राहुल भाई आपल्या टीमला घेऊन थोडस पलीकडे जायचंय प्लीज. मॅचला होते सुरुवात. ओमकार 11 रामदूत ही टीम आपण या ठिकाणी पाहतोय. यांच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. डिलाई रोड विरुद्ध प्रभादेवी अशी लढत पाहायला मिळेल. अमरदादा परुळेकर यांचा ताई पॅकर संघ पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला युवा खेळाडूंचा संच आपल्याला पाहायला मिळतोय. डिलाई रोड परिसरातील रियान पॅकर. मॅचला होते सुरुवात. प्रोलिंकवर सगळ्यांचं स्वागत असणार आहे आणि घेऊन जातोय तुम्हाला या मॅचच्या दिशेने. अखोट टप्प्याचा बॉल होता त्याला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. फटका चांगला आहे आणि त्या ठिकाणी एक धाव मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक धाव. चला पुढच्या दोन्ही टीम आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. एचआर आणि विक्रोलियस. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. अक्रॉस खेळायचा प्रयत्न होता करण यांचा, नाही सक्सेस झाले आणि तिकडे डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात. या ओव्हरमध्ये जेवढ्या रन येणार आहेत त्याच्या डबल रन मिळणार आहेत. त्यामुळे मोठे फटके खेळण्याचाही प्रयत्न होईल. बासुरी एचआर 11 यावेळेला हुक केला जातोय. या स्ट्रोकला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगला खेळले. तिकडे पुन्हा एकदा एक धाव मिळेल आणि बासुरी एचआर 11 आणि विक्रोलियन्स विक्रोळी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. टॉस साठी या. आणखीन एक वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. साहिलने अप्रतिम कामगिरी इकडे केलेली आहे. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. आतापर्यंत या षटकात फक्त 3 धावा आलेल्या आहेत. आल्या आल्या पहिलाच बॉल पुल केलाय. ओ चांगले एफर्ट्स होते रामानुचे परंतु तिकडे कॅच नाही झाली आहे आणि गोलंदाजी पॉवर प्लेची ओव्हर आणि पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा खर्च केलेले आहेत. 4 धावांचा बोनसही मिळेल. 8 धावा धाव फलकावर. जवत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आता स्ट्राइकवर ओमकार देसाई यांना आपण पाहतोय. 5 षटकांची लढत आहे. पहिलं षटक झालंय. 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. साहिलने अप्रतिम कामगिरी केली आहे आणि आता प्रथमेश पालवणकर यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी.
चला इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बासुरी HR-11 आणि विक्रोलियन्स विक्रोळी, आज श्रीजा 11 लालबाग हा संघ देखील खास या ठिकाणी उपस्थित राहिला आहे. प्रथमेश, हा बॉल फुल टॉस, वेगवान फटका खेळला जरूर, परंतु तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या साईल येत आहेत, एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये निहिल केनी, सफाळी परिसरातील एक दर्जेदार खेळाडू, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता ओमकार देसाई, मुंबईचा ब्रँड. हो हो हो, यावेळेला बॉल कट केलाय, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर टर्न होतोय. प्रथमेश, चांगला बॉल. वेगवान चेंडू या ठिकाणी प्रथमेश यांचा, मोठी विकेट आली आहे. ओमकार देसाई यांना बाद करण्यात यशस्वी राहिले. आज डिलाई रोडच्या या खेळाडूने मात्र प्रभावित केलंय. बॅटिंग बॉलिंग दोन्ही फॉर्मॅटमध्ये प्रथमेश यांच्या नावाची चर्चा झाली. राहुल चांदोरकर बॅटिंगसाठी येत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. एका बाजूला नेहिल केनिया आहेत, युवा खेळाडू, परंतु इकडे डिलाई रोड संघाने थोडासा दबाव निर्माण केलाय. यानंतर ग्रुप बी च्या मॅच सुरू होतील, याची नोंद घ्यायची आहे. आणखीन एक बॉल थोडासा बाहेर कट केलाय. प्रथमेश पानवलकर, प्रथमेश पालवणकर या नावाची चर्चा आज या ठिकाणी आहे, कारण बॅटिंगमध्ये देखील अगदी पश्चिमेकडे जर पाहिलं तर डिलाई रोड आणि परिसरामध्ये प्लास्टिक बॉलचं क्रिकेट चालतं, आणि प्लास्टिक बॉलच्या क्रिकेटमधील नामवंत खेळाडू म्हणून देखील प्रथमेश हे नाव आहे. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात मात्र बॉलला ढकलण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. मोठ्या प्रमाणात डिलाई रोड परिसरातील क्रिकेट प्रेमी देखील या ठिकाणी दाखल झालेत आपल्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी. दुसऱ्या बाजूला ताई पॅकर सारखा एक बलाढ्य संघ आहे अमरदादा परुळेकर यांचा. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. धावसंख्या झाली आहे 10 धावा धावफलकावर आहेत. प्रथमेश, आणखीन एक बॉल, टप्पा पडतोय, त्यानंतर वळतोय. एक संधी होती, परंतु काय बॉलिंग केली यार, जबरदस्त बॉलिंग. प्रथमेश आजच्या दिवसात चर्चेतील खेळाडू आणि प्रभावित करणाऱ्या खेळाडूंपैकी नाव. धावसंख्या झाली 11. 2 ओव्हरचा खेळ संपला, 3 ओव्हर बाकी आहेत.
ध्रुव शर्मा येत आहेत. वेगात बॉल टाकलाय, थोडीशी उसळी दिली होती, यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. चांगली गोलंदाजी, मागील मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती ज्यावेळेला ध्रुव आले होते. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता राहुल यांना बॅटिंगसाठी पाहत आहे. दक्षिण मुंबईतील आग्रेपाड्याचा एक दर्जेदार खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख आहे. आणि गिरगावचे वेगवान गोलंदाज ध्रुव. फुलटॉस, या फुलटॉसला माफी नाहीये. एक चांगला फटका येताना पाहायला मिळाला, सीमारेषा पार षटकार. दबाव होता, थोडंसं हटवण्याचं काम या ठिकाणी झालंय. सतरा धावा धाव फलकावर. खोलवा डब्याचा बॉल त्याला कव्हरच्या क्षेत्रात ढकलण्याचा प्रयत्न मात्र इकडे राहिला. एक धाव घेतली गेली आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिला मिळेल. कमबॅक केलंय पुन्हा एकदा. तिसरी ओव्हर सुरू आहे. थोडासा दबाव तर आहे कारण धावसंख्या 18 वर स्थिरावलेली आहे. विविध संघ मात्र आज या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. समोर उडवलाय बॉल, पाहूया किती लांब जातोय. आणि या स्पर्धेतील दुसरा 9वा, कारण पाठीमागे जर रेल्वे ट्रॅकवर बॉल गेला तर 9 धावा आहेत. आणि या ठिकाणी नेहिल केनी हा पालघर जिल्ह्यातील, पालघर तालुक्यातील सफाळे परिसरातील असणारा खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून 9 आलेत. 27 धावा. गिअर चेंज केलाय नेहिलने. पहिल्याही मॅच मध्ये नेहिलने चांगली बॅटिंग केली होती. लालबाग, काळा चौकी, परळ, करी रोड, डिलाई रोड हा सगळा परिसर इकडे पाहायला मिळतो. यावेळेला समोरच्या दिशेने खेळणे फटका, वेगवान फटका जरूर होता. एका धावेने धावसंख्या पुढे. पूर्वी गिरणी कामगारांच्या चाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असायच्या. चाळींची जागा आता उंच उंच टॉवरने घेतली, परंतु मराठमोळा परिसर म्हणून आजही ओळखला जातो. मराठी सण उत्सव अतिशय दणक्यात साजरे होतात इकडे. यावेळेला आणखीन एक बिग हिट केला जातोय आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 धावांसाठी षटकार. या ओव्हरमध्ये धावा बनतायत. धाव संख्या जाऊन पोहोचली आता ती 34 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 3 संपलेली आहे आणि 34 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 34 धावा धाव फलकावर आहेत. नील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, परंतु गोलंदाजीसाठी प्रथमेश. यावेळेला फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. प्रथमेश आले आणि आल्या आल्या विकेट सुद्धा घेऊन गेले. कवटी बॉल क्रिकेटचा बादशहा आज मात्र रबर बॉल क्रिकेटवर तुटून पडलाय. म्हणजे प्लास्टिक बॉल क्रिकेटला आपल्याकडे मुंबईमध्ये कवटी बॉल म्हटलं जातं. एका बाजूला रियान पॅकर्स, अभिजित अजबे अँड कंपनी
आपल्या टीमला या सगळ्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत आणि नवोदित खेळाडू सुद्धा चांगली या ठिकाणी फाईट देताना पाहायला मिळत आहेत. परंतु प्रथमेश पालवणकरने खूप प्रभावित करणारी कामगिरी केली. इकडे राहुल सावंत येत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी तिकडे केली जाईल. राहुल सावंत येत आहेत. अग्निपाडा परिसरातून जे जे खेळाडू येत आहेत त्यापैकी एक महत्त्वाचं नाव. एकाच वेळेला 2 अग्निपाड्याचे खेळाडू मैदानात पाहायला मिळत आहेत. यावेळेला आल्या सुरुवात तर मात्र या ठिकाणी केली खरी आणि ती सुद्धा षटकाराने सुरुवात केली आहे. राहुल यांच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा धावसंख्येला सुरुवात झाली आहे. प्रथमेश आपलं टॅलेंट दाखवत आहेत. पहा, हा जो रबराचा बॉल आहे ना तो जास्त वळतो, योग्य टप्प्यावर पडला पाहिजे आणि सिमेंटपेक्षा मातीत तो थोडासा जास्त वळतो. मातीतलं क्रिकेट खऱ्या अर्थाने ओरिजिनल क्रिकेट म्हटलं जातं आणि आज नाही तर गेली 40-45 वर्ष आपल्या मुंबईला रबर बॉल पावसाळी क्रिकेटची परंपरा आहे, अगदी पार्ले टियाक या स्पर्धेपासून. यस, वेगवान बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता खरा. एक धाव तिकडे मिळणार आहे. थोडासा उशीर होतोय परंतु थांबवलंय. आदित्य बांदेकर आलेत. आता धाव संख्या पुन्हा 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळते. चौथी ओव्हर सुरू आहे. 41 धावा. राहुल चांदोरकर, राहुल सावंत, 2 राहुल मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहायला मिळत आहेत. लपेटला, येऊ दिला बॉलला आणि त्याच्यानंतर खेचला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. षटकार. थोडासा अंदाज घेतला, हलकासा लेग कटर टाकण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी अगोदर देखील केला होता. यावेळेला कदाचित वेटिंग मध्ये होते आणि बॉलला येऊ दिलं, लपेटलं चांगल्या पद्धतीने आणि षटकार मात्र त्या ठिकाणी खेचला गेलाय. धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. 47 धावा. चौथी ओव्हर सुरू आहे. खोलवर टप्प्याचा बॉल कव्हर्सला उडवलाय. वाह, चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी दाखवले गेलेले आहेत. यश वागीला होते, त्यांना बॉल अडवण्यात यश आलं आणि धावसंख्या जर पाहिली तर त्या ठिकाणी 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 49. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. 49 धावा धावफलकावर. टप्प्याचा बॉल आणि आता पुन्हा एकदा हा बॉल थोडासा लांब टाकला. गती कमी ठेवली होती प्रथमेशने, त्याचाच फायदा उचलला. 4 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती 55. 4 ओव्हर नंतर 55. चला थोडीशी घाई करा कारण यानंतर खूप साऱ्या मॅचेस बाकी आहेत. 2च मॅच झाल्यात, 7 मॅच बाकी आहेत. 4 ओव्हर नंतर 55. 55. ओम पांडे यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय. एक युवा खेळाडू म्हणून नुकतंच आपण ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा गाजवताना पाहायला मिळाले. उदयनमुख खेळाडूचा पुरस्कार देखील मिळवला होता. ओम पांडे आणि समोर जर पाहिलं तर राहुल चांदोरकर, राहुल सावंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला थोडीशी घाई करा.
पहिला बॉल वेगात टाकलाय, खोलवर टप्प्याचा होता, जाईल पाठीमागे. दुसरा बॉल आणि पहिले दोन्ही बॉल जर पाहिलं तर इकडे चांगले आलेले आहेत. अब तक 56. 4 बॉल अजूनही बाकी आहे. पाहूया किती धावा बनतील इकडे. प्रभाकर माने मास्तर आणि त्याचबरोबरीने कैलासवासी विनायक वाडेकर यांच्या स्पर्धार्थ असणारी स्पर्धा. यावेळेला हा देखील बॉल थोडासा दूरवरून खेचण्याचा प्रयत्न, जाईल पाठीमागे डिक्लेअर झोनमध्ये. विशाल माने जे यू मुंबईसाठी आपण प्रो कबड्डीमध्ये पाहिलं, त्यांच्या वडिलांच्या नावाने असणारी स्पर्धा. थोड्याच वेळात त्यांचंही या ठिकाणी आगमन होईल. त्याचबरोबरने महाराष्ट्राचे सर्वोत्तम कबड्डीपटूंपैकी एक आणि प्रो कबड्डी स्टार नितीन मदने हे देखील काही क्षणातच या स्पर्धेच्या माध्यमातून इकडे येणार आहेत. या वेळेला वेगात बॉल पाठीमागे जाईल आणि आणखीन एक चांगली पहा. तुम्ही कितव्या ओव्हरला बॅटिंगला येताय किंवा बॉलिंगला येताय हे महत्व नाही, तुम्ही काय करताय याला महत्व आहे. शेवटच्या ओव्हरला आले आणि आतापर्यंत काय बॉलिंग केली आहे ओम पांडे. वेगात बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने, काय बॉलिंग केली आहे ओम पांडे. मुंबईच्या या युवा सिताऱ्याची सध्या चर्चा होईल आणि का नाही होणार, काय बॉलिंग केली जाते. मागील मॅच मध्ये हीच गोष्ट कुठेतरी मिसिंग राहिली होती, ओम पांडे बॉलिंगला नव्हते आले. अकोटप्प्याचा बॉल आहे आणि हा फटका पाहूया किती धावांसाठी.
जायचं आहे महेश चंदवनकर आणि पंचांचा निर्णय येतोय हा षटकार आहे. लाईव्ह मध्ये चेक करून हा निर्णय देण्यात आलेला आहे आणि 63 धावा झाल्या आहेत. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या डावाकडे जाऊया. 64 धावांचा करायचा आहे पाठलाग. ताई पॅकर्स विरुद्ध रियन पॅकर्स. पंकज पाटील पहिला बॉल. यस पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आलेली आहे आणि रामानुज यांना माघारी परतावं लागतंय. पंकज पाटील पालन यांनी विकेट घेतली आहे.
आदित्य पहिलाच बॉल खेळायचा प्रयत्न होता अक्रॉस, थोडासा नाही यशस्वी झाला. डॉट बॉल मात्र या ठिकाणी यस ओम आलेले ओम पांडे. ज्या ओम पांडेने आज चांगली कामगिरी केली आहे. आणि ओम पांडे पाहूयात पालघरचे वेगवान गोलंदाज पंकज पाटील. पालन हो 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 हाई बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी त्या ठिकाणी चळवळ होताना पाहायला मिळाली बॉलची. आणि आणखीन एक चेंडू यष्टीरक्षकांच्या दिशेने. तिन्ही बॉल डॉट टाकलेत. मोठ्या संघामध्ये मोठ्या खेळाडूंमध्ये का गणना केली जाते पंकज पाटील पालन यांची आज दाखवत असताना आपल्या गोलंदाजीचा क्लास. उसळी होती, हुक केलाय, परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल एका धावेसाठी. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. क्रिकेट प्रेमी साई जाधव देखील आवर्जून याही मॅचचा आस्वाद घेण्यासाठी आलेत. सगळ्या स्पर्धेचा लेखाजोखा ज्यांच्याकडे असतो. लेक्शमच्या बाहेर यावेळेला एक धाव तिकडे मिळणार आहे. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये जेवढ्या रन येणार आहेत त्याच्यात डबल रन मिळणार आहेत. पॉवर प्लेचं षटक इकडे पाहायला मिळेल. आणि मागे रेल्वे ट्रॅकवर जर बॉल गेला तर तिकडे 9 धावा असणार आहेत. त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे आणि षटकार मात्र तिकडे खेळला जातोय. ओम पांडे षटकार खेळतायत. बॅटिंग बॉलिंग मध्ये देखील जबरदस्त प्रभावित केले या खेळाडूने. गौरंगचा देखील मी आभारी असेल आणि ओमकार 11चा. गौरंगला पहिल्यांदाच पाहिले यावर्षी शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मध्ये संपूर्ण स्पर्धा गाजवताना. एक अनोख्या दर्जाची बॅटिंग देखील पाहायला मिळाली होती. करिरोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील चर्चेत राहिले. विशेष म्हणजे लेदर बॉल क्रिकेटवर विशेष प्रभुत्व आहे. खोलवा टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी जागा नाही दिली स्ट्रोक खेळण्यासाठी. एक धाव तर घेतली गेली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळेल 64चा पाठलाग करायचा आहे. धावा झाल्या त्या 9, बोनस मिळणार 9 धावांचा आणि एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18वर. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र या ठिकाणी 18 धावा झालेले सुद्धा आहेत. म्हणजे 46 करायच्या अजून 4 ओव्हरमध्ये 46. चला टॉस साठी HR स्पोर्ट्स, बासुरी 11 आणि विक्रोलियन्स विक्रोळी. चला कॅप्टन टॉस साठी या. ओम पांडे, यश वाघेला जोडी मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजीसाठी येत आहेत. फिरकीपटू मुंबईचे ज्यांनी नुकतीच धर्मवीर चषकात बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतला, रोहित यादव. आणि दुसऱ्या बाजूला मुंबई रेनी चॅम्पियनशिप गाजवणारा युवा खेळाडू ओम पांडे. 2 युवा खेळाडूंमधील लढत सध्या पाहायला मिळते. रोहित यादव, जोगेश्वरी आणि दुसऱ्या बाजूला ओम पांडे.
हो पहिला बॉल टप्पा पडतोय, गर्रकन वळतोय, यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय, डॉट बॉल. याही वेळेला बॉलला टर्न जास्त करताना पाहायला मिळाले. मागील बॉल थोडासा टर्न होता, हा हातभर टर्न होता. दोन वेगवेगळ्या टप्प्यावर आणि वेगवेगळ्या पद्धतीचे टर्न पाहायला मिळाले. या खेळाडूकडे एक वेगळं टॅलेंट आहे. 2 वर्षापूर्वी नरे पार्क ची स्पर्धा गाजवली देखील होती. बेस्ट बॉलरचा पुरस्कारही घेतला. ISPL सारखी स्पर्धा खेळले लहान वयात. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु हा फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि कॅच पात्र तिकडे सुटली गेलेली आहे. हे पावसाळी क्रिकेट आहे. शेवटच्या क्षणी त्यांचा पाय घसरला तिकडे. साईराज कोंडविलकर देखील मॅचवर लक्ष ठेवून आहेत. टाई पॅकरची मॅच म्हटल्यानंतर साईराज आलेच. आई बॉल, अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 20 धावा धाव फलकावर. समोरच्या दिशेने वेगवान फटका येताना पाहायला मिळतोय आणि सीमारेषा ओलांडताना देखील पाहायला मिळेल. यशला चौकार मारण्यात यश मिळाले. 4 धावा. चांगली गोलंदाजी इकडे पाहायला मिळते. आतापर्यंत 6 धावा खर्च केलेल्या आहेत. जरी चौकार आला असेल 24 धावा धाव फलकावर. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 40. बरोबर ना? 19 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता अजूनही आहे. यावेळेला समोर उडवण्याचा प्रयत्न, शॉर्ट सिलेक्शनच नाही झालं आणि फुलटॉस बॉलला योग्य दिशा नाही देऊ शकले. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला आणि तिकडे विकेट येताना पाहायला मिळाली. यश आउट होत आहेत. अजूनही 40 धावा करायच्या, 3 ओव्हर बाकी आहे. चला थोडीशी घाई करायची आहे. चला मॅच सुरू करायची. चला पुढचं षटक, तिसरं षटक घेऊन जिशान गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जिशान, मालाड कुरार एक्सप्रेस. वेग वाढवला पहिल्याच बॉलवर. पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत. समीकरण मात्र बदलत आहे. अजून 39, 18 बॉल 39. सामना संपलेला नाहीये. ओम पांडे आणि प्रथमेश पालवणकर 2 युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, तर मुंबईतील वेगवान गोलंदाज ज्याची चर्चा आहे सध्या. गोलंदाजीसाठी जिशान. हो हो हो, आणखीन एक वेगवान बॉल, परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण पुन्हा एकदा थोडंसं बदलताना पाहायला मिळालंय.
38 धावा अजूनही करायच्या आहेत. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दांडी 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 गोल. भन्नाट यॉर्कर टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. काही अवंतर धावा आणि त्यानंतर एक परफेक्ट यॉर्कर. यॉर्कर लेंथ वरची गोलंदाजी या खेळाडूची वैशिष्ट्य आहे. ओमकार थोडीशी चर्चा करतायत. आज संपूर्ण विभाग गणेशोत्सवांसाठी देखील ओळखला जातो. याच ठिकाणी 1 किलोमीटरच्या अंतरावर महाराष्ट्रातील आणि गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असणारे गणेशोत्सव मंडळ देखील पाहायला मिळत आहेत. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, गणेश गल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकाय मेन्शन, परळचा राजा, काळा चौकी, अभुदयनगरचा राजा, काळा चौकीचा महागणपती, हे सगळे गणेशोत्सव तुम्हाला जवळपासच पाहायला मिळतात. तसेच इकडे आणखीन एक विकेट. वेग आहे या खेळाडूकडे. दांडी गोल. करी रोडचा कैवारी. तसेच हा संपूर्ण परिसर गणेश भक्तांसाठी पर्वणी असते ज्यावेळेला गणेशोत्सव कालावधीमध्ये या ठिकाणी येतात. आणि असंच एक गणेशोत्सव मंडळ करी रोडचा कैवारी 60व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. तर या सर्व गणेश भक्तांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तसेच जवळच बालगणेशचा बल्लाळेश्वर, त्यांचंही यावर्षी 75वं वर्ष आहे. 100पेक्षा जास्त वर्ष पूर्ण करताना पाहायला मिळाले. तर चिंचपोळीचा चिंतामणी, लालबागचा राजा, गर्दी सातत्याने आपण जरूर पाहत असतो. मुंबईचा राजा. धावसंख्या झालेली आहे या ठिकाणी 26. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. प्रथमेश आणि प्रथमेश यांच्या जोडीला वेगवान खोलवर टप्प्याची मोजून मापून गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. रोहित परदेशी बॅटिंगसाठी आले जरूर. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. रोहित परदेशी आलेले आहेत आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर प्रथमेश पालवणकर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावा कराव्या लागतील, मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. 28 धावा धाव फलकावर. चला टॉस साठी यायचं. विक्रोलियन्स आणि बासुरी HR11. चला कॅप्टन टॉस साठी या. यावेळेला एक मनगटी फटका खेळलाय तिकडे, परंतु दिशा चुकीची होती. एक धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेलेली आहे. 29 धावा. अजूनही 35 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 13 बॉल बाकी आहेत. 13 बॉल मध्ये 35. काही होऊ शकतं कारण भौगोलिक परिस्थिती पाठीमागे जरी घोषांकित क्षेत्र असेल, आजूबाजूला जवळचा असणारा षटकार, त्यामुळे इकडे काही होऊ शकतं. जिशान पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. एक धाव निहिल केणे आलेत आणि तोपर्यंत एक धाव मिळेल आणि धावसंख्या पुढे जाते. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे या ठिकाणी 30 झालेली आहे आणि 2 ओव्हर बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. 12-35. हा, निखिल जाधव आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. निखिल जाधव आपण कुठे असाल तर संपर्क साधा टॉस साठी. चला, प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन आलेले आहेत. HR यश कोठारी कॅप्टन आलेले आहेत. चला, निखिल प्लीज या टॉसला. हो, आणखीन एक बॉल गरकन वळवलाय.
परंतु हा थोडासा जास्त वळतोय. व्हाईट बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 12 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. रोहित यादव 12-33 याही बॉलला वळवलंय. यष्टीरक्षकांकडे पाठवलंय. बॅट फिरते परंतु बॉल त्याच्यापेक्षा जास्त फिरतोय. 11 बॉल 33. समोर उडवलाय. किती धावा पाहायचंय? 9 आहे की काय? आणि यस सुपर 9 9 आलाय. आणि या 9व्याने जर पाहिलं तर मॅचचं गणित बदलत आहे. चाळीस धावा धाव फलकावर. समीकरण बदललंय. अकुटप्प्याचा बॉल त्याला मात्र या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने पाठवलाय. एक धाव तिकडे मिळेल. रोहित परदेसी. गिरगाव वाळकेश्वर परिसरातील खेळाडू रोहित परदेसी पाहिला मिळत आहेत. समीकरण मात्र इकडे बदललंय. अजूनही जर पाहिलं तर इकडे बॉल बाकी आहेत. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 23. अकुटप्प्याचा बॉल गोशांकित क्षेत्राच्या दिशेने पाठीमागे जाईल. धावसंख्या पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. 22 पाहिजे. 8 बॉल 22. 8 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता. हे 2 बॉल खूप निर्णायक आहेत. काय होणार या 2 बॉलवर? गोदरेज ग्राउंड करी रोड स्टेशनच्या बाजूलाच असणार आहे क्रीडांगण. अगदी समोरच्या बाजूला जर पाहिलं तर लालबाग आणि बाजूलाच असणार आहे क्रीडांगण. यावेळेला थोडासा पुढे केलेला बॉल पाहिला मिळाला खरा. तिकडे धावघेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव तिकडे मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातोय खरा परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जाते. खूप महत्वाचा असेल हा चेंडू आता. रोहित परदेसी 43. 21 पाहिजेत. 7 बॉल 21. मॅच ऑन ठेवण्यासाठी हा बॉल खूप महत्वाचा असेल. रोहित एक दर्जेदार युवा फिरकीपटू मुंबईचे जोगेश्वरीचे. अकुटप्प्याचा बॉल आणि त्याला दिशा दिली आहे स्क्वेअर लेगला. जो बॉल महत्वाचा होता त्याच्यावरच या परदेशीने षटकार मारलाय. आणि आता मात्र सामना खुला झालाय कारण या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती तब्बल 6 बॉल 15. टॉस केला जातो या ठिकाणी. शेवटच्या ओव्हरमध्ये आता मॅच गेली आहे आणि 6 बॉलमध्ये 15. एक नियम आहे पुन्हा एकदा सांगतो. 9 हा दोन्ही टीम लक्ष द्या. 9 हा डायरेक्ट बॉल पाठीमागे गेला तरच आहे. कशाला लागून गेला तर 6च असेल याची नोंद घ्यायची आहे. डायरेक्ट पटरीवर गेला पाहिजे. आयोजन कमिटीचा निर्णय याची नोंद घ्या. धनंजय नाईक येत आहेत. महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवर जाई नावाचं गाव आहे आणि या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. धनंजय समोर प्रथमेश. पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. तिकडे धावघेण्याचा प्रयत्न केला गेला. रन तर आली आहे. रिस्क महत्वाची आहे. आयुष्यात रिस्क घेणं गरजेचं असतं आणि रिस्क घेतली रोहितने. काय होईल ते होईल आपण प्रयत्न तर करूयात. आणि रिस्क घेतली आणि रन आली. आणि आता 5 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. धनंजय बॉलिंगसाठी आहेत. दुसऱ्या बाजूला जर गिरगाव वाळकेश्वर परिसरातील रोहित परदेसी
प्रथमेश पालवणकर, धनंजय समोर उडवलाय, फटका चांगलाय आणि हा बॉल जातोय सीमा रेषा पार. 9वा. मला वाटतं डिलाई रोडचे समर्थक आता नाचायला लागलेत पाठीमागे, आणि का नाही नाचणार. आपल्या टीमने चांगली कामगिरी केली. धनंजयला कमबॅक करावं लागेल टाई पॅकर साठी. काय मॅच, कधी इकडे कधी तिकडे अशी चालली आहे. 5 स्ट्राईक चेंज झाल्याने काय झालं, आणखी डबल 2 नवे मारले त्यांनी. अजूनही 4 बॉल 5, सामना संपलेला नाहीये. एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा टाई पॅकरला मॅच मध्ये घेऊन येईल आणि एखादा फटका मात्र या ठिकाणी रियान पॅकर. अभिजित असबे आणि कंपनी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अमरदादा परुळेकर यांचा संघ पाहायला मिळतोय. 4 बॉल 5 धावा. अनुभवी संघ एका बाजूला युवा खेळाडूंचा संच आहे. प्रथमेश पालवणकर, रोहित. खोलवर टप्प्याचा एक वेगवान बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला खरं, परंतु धावगिरीचा प्रयत्न तिकडे केला जातोय. आणि इकडे स्ट्राईक चेंज होते, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 3 बॉल 4. हो, जबरदस्त मॅच आता या ठिकाणी पाहायला मिळते. आदित्य बांदेकर डिलाई रोड परिसरातील एक युवा खेळाडू. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गिरगाव वाळकेश्वर परिसरातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित परदेशी. जाऊयात मॅचच्या दिशेने. 3 बॉल 4 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. ओमकार 11 ची ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धनंजय समोर, परंतु टायमिंग नाही झालंय आणि इकडे कॅच मात्र पकडली गेलेली आहे. 2 बॉल 4. वाह, याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात मॅच. कधी इकडे तर कधी तिकडे. 4 बॉल 5 असताना सुद्धा गोलंदाज काही डगमगला नाही. कंपल्सरी चेजा नियम आहे, म्हणजे 2 बॉल मध्ये 4 धावा या करायच्याच आहेत. 2 बॉल 4 धावा. टिलारी रोडच्या मुलांनी देखील काय जबरदस्त फाईट केली आहे. समोर महाराष्ट्रातील आणि भारतातील एक ख्यातनाम संघ टाई पॅकर्स, अमरदादा परुळेकर आणि कंपनी. 2 बॉल 4. अभिमानी येतात बॅटिंग करण्यासाठी. डिलाई रोड परिसरातीलच खेळाडू आहेत. आदित्य बांदेकर त्यांच्या जोडीला आहेत. जाई गावचे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी गुजरात सीमारेषेवरून आले तिकडे. धनंजय ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय आणि थोडासा वेगात टाकलाय. आणि काय बॉलिंग केली जाते. जरी एक 9 आला न डगमगता ही बॉलिंग पाहायला मिळाली. आता 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता, म्हणजे षटकार किंवा चौकार हा मारायचाच आहे. पाहूया काय होईल. 4 बॉल 4 होते, 4 बॉल 5 होते. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. जर का इकडे मोठा फटका आला, आदित्य बांदेकरला या मैदानाचा अनुभव आहे, आणि जर का इकडे एक मोठा फटका खेळला, मला तर वाटतं उचलून घेतलं जाईल आदित्यला. परंतु तीच परिस्थिती धनंजयच्या बाबतीत असेल. अशा परिस्थितीची मॅच थांबवणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हतं. धनंजयने ते काम केलंय. आदित्य धनंजय आदित्य, रियान पॅकर दुसऱ्या बाजूला टाई पॅकर.
समोर उडवण्याचा प्रयत्न केलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि धनंजयचं कौतुक करावं लागेल इकडे. काय सामना रंगवला. आणि त्याचबरोबर मी रियान पॅकरचंही कौतुक करेल. अजबे साहेब आपली टीम सुद्धा खूप चांगले खेळली, आपलेही विशेष कौतुक. आणि या ठिकाणी या सामन्याला जिंकत असताना कौतुक करावं लागेल या ठिकाणी ताई पॅकर्स. अमरदादा आपलं अभिनंदन.